नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये। तर आज पितृपक्ष स्पेशल खीर आणि पाटवडी दाखवणार होते। तर पाटवडीसाठी साहित्य काढून घेतलेले, त्याचबरोबर आधी मी तांदळाची खीर बनवणार होते। त्यासाठी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहे, ते धुवून घेतलेले चांगले 2-3 वेळा आणि आता ते अर्धा ते 1 तासासाठी मी भिजत ठेवणार आहे। हे भिजेपर्यंत आपण पाटवडी बनवण्यासाठीचे साहित्य घेणार आहे। तर आता ते साहित्य सगळे घेतलेले आहे। मिरची, लसूण, तीळ, ओवा, जिरं, तसेच मीठ आणि हिंगही घेतलेलं आहे। हळद राहिलेली चुकून माझ्याकडून, पण मी नंतर टाकलेले आहे पीठ करताना। तर आणि खोबरंही घेतलेलं आहे सजावटीसाठी। तर आता इथे सगळ्यात पहिल्यांदा मी मिरची आणि लसूण याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि ते आता घेते। तर मिरची आणि लसणाचं वाटण बारीक अशी पेस्ट जास्त नाही करायची, थोडंफार असं थोडंसं रवाळ ठेवलं तरी चालतं, तर छान वाटतं। आता त्यामध्ये मी जिरं टाकून घेते, त्याचबरोबर हिंग, मीठ, ओवा, तीळ हे सगळे एकत्रित करून घेणार आहे मी। ओवा यासाठी घेते की कारण बेसन पिठाचा वापर आपण करणार, बेसन पीठ घेणार आहोत, त्यामुळे मी ओवा घेते, कारण पोट वगैरे फुगू नये म्हणून। आणि ओव्याने जरा स्मेलही छान येतो ओव्याचे दाण्याने म्हणून। तर आता इथे मी मीठही घेतलेलं आहे चवीपुरतं। अशा प्रकारे सगळं साहित्य एकत्रित करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 वाटी बेसन ॲड केलेलं आहे। आता याला हे मिश्रण हलवताना जसे जसे पाणी लागेल तसं पाणी घ्यायचं आहे। आता इथे हळदही टाकून घेतलेले आहे। आता मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, कारण जेणेकरून जो चिकटलेला मसाला असतो तोही ॲड व्हावा म्हणून। तर आता इथे थोडं जसे लागेल तसं मी पाणी घेत आहे। जसे कन्सिस्टन्सी व्यवस्थित होईपर्यंत थोडंच पाणी घ्यायचं आधी। इथे माझ्याकडून चुकून जरा जास्त पाणी पडलं म्हणून मी परत नंतर अर्धी वाटी बेसन ॲड केलेलं आहे। तर पाहू शकता थोडंसं पातळ झालेलं आहे मिश्रण। मग आता इथे अर्धी वाटी बेसन ॲड केल्यानंतर मिश्रण असं घट्ट झालेलं आहे आणि थोडंसं सैलसर मिश्रण ठेवायचं, जेणेकरून ते वाफ घ्यायला छान जातं। रेग्युलरचे जे पाटवडे आहेत ते बेसन बनवल्यासारखं कढईमध्ये वगैरे गरगटून केलं जातं, पण ह्या पाटवडी सोप्याही जास्त गरगटण्याची गरज नाही लागत। फक्त हे एकदा मिश्रण एकजीव झालं आणि छान जसं मिश्रण एकसारखं झालं की मग ते आपण वाफ काढून घेणार आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये तेलाचाही जास्त वापर होणार नाही आहे। इतर वेळेसच्या वड्यांना आपण तेलामध्ये हे मिश्रण सगळं एकजीव करून आणि शिजवून घेतो। तर आता या मिश्रणाला पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे मी। आता इथे मी माझ्याकडे कढई आहे, त्या कढईमध्ये बरोबर माझी जी चाळण आहे ती बसते। तर आता त्याच्यामध्ये पाणी ओतून मी गरम करण्यासाठी ठेवले। इथे प्लेट घेतलेली आहे, या प्लेटमध्ये मी हे मिश्रण ओतणार आहे। तर त्याला आधी मी तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे। आता तेल सगळीकडे लावून घेतल्यानंतर हे मिश्रण त्याच्यात ओतून आता हे वाफ काढण्यासाठी ठेवून देणार आहे मी। ते पाहू शकता अशा पद्धतीने पाणीही छान उकळलेलं आहे। आता याच्यावर मी लीड ठेवून स्टीम घेण्यासाठी ठेवून देते आणि गॅसची फ्लेम फास्ट करून ठेवते। आता मी आधी गॅसची फ्लेम बारीकच होती। तर अशा पद्धतीने आता हे स्टीम होतं आहे। स्टीम झाल्यानंतर ही वड्या एकदम अत्यंत छान निघतात, तुम्हाला पुढे समजेलच। आपण ज्या थापून वड्या करतो त्या सेम तशाच होतात, फक्त एवढंच की तेलाचा ह्याच्यामध्ये जास्त वापर नाही, त्याच्यामध्ये तेल ओतून आपल्याला ते मिश्रण फेटावं लागतं। तर आता इथे मी खीर बनवण्यासाठी साहित्य काढून घेतलेले आहे। ओलं खोबरं घेतलेले आहेत बारीक काप करून, परत तूप घेतलेलं आहे, दूध घेतलेलं आहे, त्याचबरोबर वेलदोडेही घेतलेले आहेत। त्याचबरोबर वेलदोडे आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले, काजू बदामच सध्या आहेत म्हणून काजू बदाम आणि जायफळही घेतलेले आहे। साखर घेतलेली आहे गोडापुरती, म्हणजे जेवढं आपल्याला गोड हवे तेवढेच प्रमाणात साखर घ्यायची आहे। एखाद्याला कमी गोड लागत असेल तर कमी साखर घेतली तरी चालते। आता जे वाटलेलं खोबरं होतं ते मी जे कापलेलं खोबरं होतं ते मी इथे वाटून घेतलेलं आहे। असे बारीक पद्धतीने बारीक वाटण याच्यासाठी आधी करून घेतलेलं आहे, कारण खोबरं बारीक झालं की त्यानंतर मग आता याच्यामध्ये मी आपण जे तांदूळ काढून घेतलेले होते खिरीसाठी भिजत, ते घेतलेले आहेत आता मी।
आता त्याच्याचमध्ये मी ड्रायफ्रूट्स परत वेलदोडे टाकणार आहे। हे सगळं मिश्रण आता मी वाटून घेते। त्याच्यामध्ये सुंठही टाकू शकता तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल तर। आता माझ्याकडे सुंठ होती पण मी नाही टाकली, लक्षात नाही आलं माझ्या। तर आता हे पाहू शकता असं रवाळ मिश्रण झालेलं आहे, छान बारीक अशी पेस्ट झालेली आहे तांदळाची। तर आता इथे पाहू शकता वड्या कशा झालेल्या आहेत ते। आपण शिजले की नाही अशा पद्धतीने चेक करू शकतो। थोडंफार राहिलेलं आहे शिजायचं, कारण खाली सुरीला थोडंसं पीठ चिकटते म्हणून मी दुसऱ्या गॅसवर हे केलेलं आहे, ट्रान्सफर केलेले आहे। आणि ह्या गॅसवर मी आता टोप घेऊन त्याच्यामध्ये तूप पहिल्यांदा टाकून घेते। तूप यासाठी टाकलेलं आहे कारण मुलं छोटी खातात त्याच्यामुळे, आणि तेलाचाही वापर केला तर चालतो तसं, पण तूप मुलांसाठी आणि घरचं तूप आहे घरी बनवलेलं, त्यामुळे मी तूपच वापरते खीर वगैरे किंवा मुलांसाठी काही पदार्थ बनवताना। तर आता हे पाहू शकता तूप आता जरा घट्ट झालेलं आहे, त्याच्यामुळे मी हे तूप हे वितळेपर्यंत गॅसवर तसेच ठेवून दिलेले आहे। आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी आता जे आपण तांदूळ वाटून घेतलेले तर ते तांदळाच्या वाटणामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते मिश्रण आता मी ओतत आहे। हे मिश्रण ओतल्यानंतर आपल्याला लगोलग हलवून घ्यायचं आहे, कारण मिश्रणाचा गोळा होऊ शकतो म्हणून तांदळाचं वाटण काढल्यानंतर डायरेक्ट तसं न ओतता त्याच्यामध्ये थोडंसं आधी पाणी ॲड करायचं, नंतर ते ओतायचं। त्यामुळे लवकर गोळा होत नाही, नाहीतर तुम्ही घट्टसर जर तसंच ओतलं तर पटकन गोळा होतो त्याचा। मग त्याच्यामुळे आता इथे मी पाणी ॲड केलेलं आहे। आणि आता परत त्याच भांड्यामध्ये मी आणखीन अर्धा ग्लास पाणी ओतून पाणी परत ॲड केलेलं आहे। आपल्याला जेवढी पातळ पाहिजे तेवढे पातळ प्रमाणात आपण पाणी ओतू शकतो, पण आधीच एकदम पाणी ओतायचं नाही, कारण त्याच्यामध्ये नंतर आपल्याला दूधही ओतायचे। आणि आता इथे परत मी जे वाटलेलं खोबरं होतं त्या खोबऱ्याचं परत थोडंसं पाणी टाकून मी वाटण काढून घेणार आहे, त्यामुळे त्याची मऊ पेस्ट होते। मऊ पेस्ट झाल्यानंतर खिरीला एक छान अशी कन्सिस्टन्सी येते, त्याच्यामुळे आता इथे पाहू शकता तेही ओतून घेतलेलं आहे मी अगदी छान पद्धतीने। तर पाहू शकता तुम्ही आता खीर म्हणजे अशी एकदम पांढरी शुभ्र आणि छान दिसते। आता याच्यामध्ये मी जायफळ टाकलेले आहे। जायफळ मी खिसूनच टाकून दिलेले आहे याच्यामध्ये। तर अशा पद्धतीने आता जायफळ टाकून दिल्यानंतर थोडा वेळ मी बारीक गॅसवर ठेवलेली खीर। आता इथे पाहू शकता वडी आता पूर्णपणे तयार झालेली आहे। तर आता मी गॅस बंद करणार आहे आणि थोडा वेळ तशी स्टीम घेण्यासाठी ठेवणार आहे, जेणेकरून भांडं थंड होईल। भांडं थंड झाल्यानंतर आपल्याला वड्या काढण्यासाठी म्हणजे सोपं पडतं त्याच्यामुळे। आणि बाजूने पाहू शकता कडा सुटलेल्या आहेत भांड्याच्या, तर आपण समजून जायचं की मिश्रण सगळं शिजलेलं आहे। तर आता इथे मी गॅस बंद केलेला आहे। त्याचबरोबर इथे खीरही तोपर्यंत उकळलेली आहे, म्हणून त्याच्यामध्ये दूध ॲड केलेलं आहे। सगळ्यात शेवटी दूध ॲड करते मी। साखर वगैरे आणि मीठही त्याच्यामध्ये आधीच टाकून ठेवलेलं, साखर टाकली त्याच वेळेस मीठही थोडंसं मी टाकलेलं आहे चवीपुरतं, कारण त्याच्यामध्ये तांदूळ होते म्हणून। तर आता इथे मी भांडं बाजूला काढून घेतलेलं आहे पाटवडीचं। तर आता इथे पाहू शकता बाजूने पहिल्यांदा कडा सेल करून घ्यायच्या, म्हणजे मधल्या वड्या काढायला सोपं पडतं। तर आता अशा पद्धतीने मी आपल्या डायमंड आकारामध्ये वड्या करणार आहे। तर आता इथे पाहू शकता थोडंसं भांडं तिरकं ठेवून मी हे करत आहे, वड्या कापत आहे। वड्या कापतानाच अर्ध्या वड्यावरती निघत होत्या, म्हणजे तुम्हाला वड्या काढताना पुढे दिसेलच खाली प्लेटला काहीही चिटकत नाही, इतकं छान शिजतं हे पण मिश्रण। आणि हे एकदम म्हणजे ऑइल फ्री आहे, म्हणजे ऑइलचं जास्त काहीच यूज नाही होत, फक्त आपण जे भांड्याला ग्रीस करण्यासाठी लावतो एकदम नॉर्मल किंचितचं 1-2 थेंबाचं ऑइल, एवढंच फक्त ह्या वड्यांना ते लागतं। या वड्या तुम्ही शॅडो फ्रायही करू शकता जर तुम्हाला हव्या असतील तर, पण मी नाही करत, कारण आमच्या घरात अशाच वड्या आवडतात म्हणून मी शॅडो फ्राय नाही करत। आता हे पाहू शकता मी सजावटीसाठी वरती खोबरं आणि कोथिंबीरही पेरून घेतलेली आहे छानपैकी।
एक वडी काढून दाखवते तुम्हाला. हे पाहू शकता खाली प्लेटलाही अजिबात चिकटलेली नाही आहे आणि मस्त अशी झालेली आहे. जर ह्या मी एकाच प्लेटमध्ये टाकले त्याच्यामुळे थोडेसे जाड झालेले आहेत. तुम्हाला जर पातळ हवे असतील तर तुम्ही 2 प्लेटमध्ये म्हणजे खाली छोटी प्लेट आणि त्याच्यावरती मोठी प्लेट असं करूनही तुम्ही शिजवण्यासाठी ठेवू शकता. पण म्हटलं जास्त नव्हतं तर त्यामुळे मी एकाच प्लेटमध्ये काढलेले आहेत. तर अशा प्रकारे वेगळ्या प्लेटमध्ये काढून छानपैकी सजवलेलं मस्त झालेल्या वड्या. तर तुम्हाला वड्या आणि खीरही कशी झाली ते पाहू शकता. हे आता उकळले छानपैकी खीर. तर आता थोडा वेळ स्टीम घेण्यासाठी ठेवून देणार आहे मी गॅस बंद करून, जेणेकरून घट्ट होते त्याने खीर. म्हणून आता इथे झाकण ठेवून मी स्टीम घेण्यासाठी ठेवलेलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे. तर हे पाहू शकता खीरही कशी झालेली आहे. खीरही मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. त्यावर थोडंसं खोबरं डिझाईन केलेलं आहे आणि वड्याही. तर वड्या आणि खीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसाठी सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.